हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सरांना वंदन आणि आजच्या चिंतन मालिकेतील पुढचा भाग जो आहे त्या पुढच्या ओवीला आपण सुरुवात करतोय। काल आपण 112 नंबरच्या ओवीवरती पाहिलं होतं की तितिक्षा कशी असायला पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाची स्थिती न बिघडू देणं याला तितिक्षा म्हणतात। मनाची प्रसन्नता सतत ज्याला राखता येते त्याने तितिक्षा सांभाळी समजायची। पण बऱ्याच वेळा मनाची स्थिती राखता येत नाही, अनेक प्रसंग त्याच्यावरती येतात एखाद्या जीवावरती आणि त्यामुळं सारखं चित्त इकडं तिकडं हेलकावे खात असतं। पण इथं तत्ववेत्ते कसे असतात याचं उदाहरण दिलेलं आहे की ते आपल्या मनाची स्थिती बिघडू देत नाहीत आणि तिथं तितिक्षा असते। त्यामुळे काल आपण 112 नंबरची ओवी पाहिली होती। इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे। ज्यावेळी विषयांचा, इंद्रियांचा आणि अंतःकरणाचा समन्वय होतो, संयोग होतो, ही तीन गोष्टी एकत्र आल्या की दुःखाला सुरुवात होते, सुखाला सुरुवात होते। आपण दुःखाला नुसतं म्हणू शकत नाही, सुखाला पण सुरुवात होते। काहीतरी चांगलं अनुभवलं ना, चांगलं स्पर्श पाहिला, सुखाला सुरुवात होते। वाईट स्पर्श असेल दुःखाला सुरुवात होते। काहीतरी रस चाकायचा आहे तो चांगला असेल तर सुखाला सुरुवात होते। आता यांना कोण कोण पाहिजेत? एकाशिवाय एकाचं जमत नाही। विषय पाहिजेत तरी इंद्रिय पाहिजेत आणि अंतःकरण जागृत पाहिजे तरच अनुभव येतो, सुखाचा किंवा दुःखाचा। यातलं एक गोष्ट नसेल ना तर अनुभव येणार नाही। विषय नसतील समजा जाग्यावर विषय, तर काय इंद्रिय काय करणार आहेत? कुठला विषय सेवन करणार आहेत? आणि अंतःकरणाला कुठलं सुख दुःख होणार आहे? इंद्रिय नसतील म्हणजे इंद्रिय म्हणजे एखादा मूर्छेत असलेला आहे, झोपेत आहे, त्याला विषय जवळ आहेत पण अंतःकरण पण नाही आणि इतर सगळं काहीच पुढे विषय आहेत पण इंद्रिय गप्प आहेत, त्यामुळे त्याचाही अनुभव येणार नाही। आणि समजा विषय आणि इंद्रिय आहेत, दोन्ही आहेत, पण अंतःकरण काय जर करत नसेल ना तरी त्यावेळी त्याचा अनुभव येत नाही। म्हणजे काय? सुखदुःख वाटतच नाहीत ती। आणि तेच सांगायचं आहे, जे तत्ववेत्ते असतात त्यांचे अंतःकरण विलीन झालेले असतात, त्यामुळं ते विषय जे सेवन करतात त्यांची इंद्रिय विषय भोगतात, हे भोगणं घडतच नाही, भोक्तृत्वाच्या पातळीवर ते निजलेले असतात। आणि दुसरी गोष्ट कर्तृत्वाच्या पातळीवरही निजलेले असतात, त्यांचं अंतःकरण ते निजलेले असतात। म्हणजे काय? त्यांचं अंतःकरण निजलेलं असतं, शांत असतं आणि त्यामुळे त्यांना सुखाचा आणि दुःखाचा अनुभव येत नाही। आपल्याला जसा अनुभव येतात ना चढ दिशी लगेच प्रतिक्रिया देतोय आपण। समोरच्यानं काहीतरी बोललं आपल्याला लगेच राग आला, आपण म्हणतोय लगेच काहीतरी त्याचीच प्रतिक्रिया देत असतो। समोरच्यानं काहीतरी आपला मान राखला, काहीतरी म्हटलं मोठी गोष्ट, अभिनंदन, तर लगेच आपण फुलून जातो, थँक्यू थँक्यू म्हणतो। ही प्रतिक्रिया आहे आपली। कुणाची प्रतिक्रिया? ही अंतःकरणाची प्रतिक्रिया आहे। अंतःकरणाला बरं वाटतं समोर कोणतरी मान द्यायला लागलं आणि समोर कोणतरी अपमान करायला, अंतःकरणाला दुःख होतं। दुःख विषयांचा संबंध नाही, इंद्रियांचा संबंध नाही, शरीर जड आहे त्याला दुःख होत नाही। इथं अंतर आपलविती संगे येणे असं 13व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात। अंतःकरण बुडून जातं, व्यापून जातं। आता 113 नंबरची ओवी आत्ता आपण स्टार्ट करतोय। जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि कही सुखही दिसे। एकनिष्ठता नाही त्याच्यामध्ये। एकनिष्ठता शब्दाचा अर्थ आहे बघा, ज्या विषयांच्या ठिकाणी निश्चित असे एक रूपच कधी नसतं, त्याला म्हणावं की असं असं असते वाटते, म्हणजे विषय असे आहेत वाटतंय, किंवा त्या ठिकाणी काहीतरी असं सांगता येईल तर त्याचं वर्णनही करता येत नाही।
एकनिष्ठ नसतात ते विषय, सारखे बदलणारे असतात. अनुभवसुद्धा वेगवेगळे देत असतात. आज खाल्लेली एखादी बासुंदी उद्या खाल्लेल्या बासुंदीमध्ये फरक दाखवते. विषय एकच आहे मात्र, पण एकनिष्ठता नसते त्यांच्यामध्ये. आणि एकनिष्ठता नसते म्हणून ते काही वेळा दुःख आणि काही वेळा सुख अनुभवाला येते. अशी ओवी सांगते. जया म्हणजे ज्या विषयांच्या ठाई, म्हणजे जी विषय आपण सेवन करतो, एकनिष्ठता कही नाही. एकनिष्ठता म्हणजे प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नसतो. म्हणजे विषय गद्दार असतात असं म्हणायचं आहे. ते फार फसवे असतात. जे अनुभव देतात वेगवेगळे देतात. एखादा विषय एका वेळी एका माणसाला पाहिलं की एकदा मला सुख झालं होतं, पण त्याच माणसाला पाहून काही वर्षानंतर ज्यावेळी माझी शत्रुत्व बुद्धी जागृत होते त्या व्यक्तीबद्दल, त्यावेळी त्याला पाहिलं की दुःख होते. ही कुणाची गद्दारी म्हणायची? विषयांची. विषयांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे होतं. म्हणून असं एक रूप कधी त्याचं नसतं. आणि दुसरी गोष्ट त्यामुळं होते काय, कधी कधी ते सुख देतात आणि कधी कधी दुःख देतात. सरळ सुखच दिलं असतं ना तर एकनिष्ठ आहे. सरळ सारखं दुःखच दिलं असतं ना मग एकनिष्ठ आहे. कशासाठी तरी एकनिष्ठ असायला पाहिजे ना. म्हणून माऊली म्हणतात, जया विषयांच्या ठाई त्या विषयापाशी एकनिष्ठता कही नाही. कही नाही म्हणजे अजिबात दिसत नाही. कही नाही असा शब्द वापरला, तिथं दिसत नाही. आणि त्यामुळं निष्ठा नसल्यामुळं कधी इंद्रिय सुख तर कधी दुःख देतात. त्यामुळं ते जीवात्म्याचे असं वर्णन केले, जीवात्म्याचे एकनिष्ठ सेवक नाहीत. ते गुलाम म्हणून काम करत नाहीत. सेवक आहेत ते गुलाम, पण एकनिष्ठ नाहीत असं सांगायचं. ते कधीही काहीतरी म्हणजे आपल्याला वाटते की अधिक भोगावेत, एखादी गोष्ट अधिक सेवन करावी, झोप अधिक घ्यावी, किंवा स्पर्शाच्या जाणीवा, आणखीन काही शब्दाच्या जाणीवा, या सगळ्यांचे भोग अधिक घ्यावेत म्हणजे मला अधिक सुख होईल. माझ्याकडे अधिक पैसे असतील ना तर मला अधिक सुख होईल. अधिक कपडे असतील, अधिक दागिने असतील तर सुख होईल. पूर्ण भ्रमाची कल्पना येते. कारण अधिक जे असेल तर त्यामुळे सुख होतच नाही. जे आहे ते सुखाची कल्पना तेवढीच. सुख एकाच पातळीपर्यंत राहतं, तेवढंच देऊन जातं. त्याच्या पलीकडे त्याला काय देता येत नाही. मग त्याच्या पलीकडे ज्याला जायचं आहे त्याला आनंदाची प्राप्ती होते. म्हणून सत्पुरुष आहेत ते आनंदाचा भोग घेतात, सुखाचा नाही. भोग या शब्दाचा अर्थ अनुभव घेतात. आनंदाचा अनुभव सत्पुरुषांसाठी असतो आणि आमच्यासाठी सुखाचे भोग असतात. आणि ज्यावेळी भोग असतात ना त्यावेळी ती भोक्तृत्व बुद्धी असते. त्यामुळे त्याच वेळी एकनिष्ठता त्यांच्यामध्ये नसल्यामुळं ते कधी कधी सुख देतात, कधी कधी दुःख देतात. आणि सुख आणि दुःख हे अंतःकरणाच्या स्थिती आहेत, हे मला कळत नाही. जेव्हा मला कळायला लागेल हे अंतःकरणाचं आहे सगळं, ते काय वाटेल ते मन म्हणते. मन म्हणते याला वाईट म्हण, मनातल्या मनात आपण बोलतो. चित्त म्हणते हेच पकडून ठेव, बुद्धी नको ते निश्चय करायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळी माझं ते ऐकत नाहीत. त्यामुळे अंतःकरणाला सुख दुःख होतात. आणि ह्यासाठी परत म्हणतात की अधिक भोग भोगलं, उलट अधिक भोगामध्ये आनंद लुप्त होतो, आनंद नाहीसा होतो, दिशेने असा होतो. बघा जी भोगी माणसं आहेत ते, ययातीचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. पुराणामधलं ययातीचं उदाहरण आहे. ययातीला आपलं तारुण्य भोगून पुरेसं वाटलं नाही, त्याला आपल्या मुलांचं तारुण्य भोगावंसं वाटायला. मुलांच्याकडून त्यानं तारुण्य मागून घेतलं. एका मुलग्यानं त्यांना तारुण्य दिलं आणि तो मुलगा म्हातारा झाला त्यांच्याकडे. पण एक दिवस असा टप्पा आला की त्याला सुद्धा तो कंटाळला, तारुण्याच्या भोगाला सुद्धा कंटाळला आणि म्हणला तुला तारुण्य घे आणि माझं वृद्धत्व मला दे. हे ययातीची कथा पुराणातली आहे. हे असंच आपलं होतं. आपल्याला वाटते सारखं भोगावं, पण इंद्रिय शिथिल होतात, विषयसुद्धा बोथट झालेले असतात आणि त्यामुळं अंतःकरणाची स्थितीसुद्धा ती भोगण्यासारखी राहिलेली नसते. अशा काळातसुद्धा अंतःकरण मात्र टवटवीत राहते. बरेच वेळा विषयाबद्दलची आसक्ती संपलेली असते, इंद्रिय बोथट झालेली असतात, त्यांची शक्ती नसते, तरी पण अंतःकरण मात्र टवटवीत असतं. आणि हे अंतःकरण काय करतं? सुख घे म्हणतं, परंतु इंद्रियाच्या अभावी त्याला सुखच घेता येतं. म्हातारपणी काय सुख अनुभवणार आहे? कोणत्या विषयाचं? कुठल्याच नाही. काय शस्त्र वाचता येतात का? अभ्यास करता येतो. नाम काय ध्यान करता येतं? काहीच करता येत नाही. काय तीर्थयात्रा करता येणार आहेत? काहीच करता येत नाहीत, कारण इंद्रियच काम देत नाहीत ना. त्यामुळे इंद्रियामुळं त्याचं, पण त्याची इच्छा मात्र जात नाही. अंतःकरण काय करतात? इच्छेला नेहमी टवटवीत ठेवतात, त्याला पाणी घालतात रोज. त्यामुळे ते रोपटं कधी मरतच नाही अंतःकरणाचं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही फुलं आहेत त्यांची आणि त्यावर सारखी ती फुलत असतात. पण ती फुलणं जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद बाजूला गेलेला असतो. अंतःकरण टवटवीत, आनंद लुप्त झाला. आणि अंतःकरण झोपलं त्याला तुरीय अवस्था आपण म्हणतो. अंतःकरण शांत झालं समाधी अवस्थेमध्ये, निर्विकल्प समाधी झाला आपण म्हणतो. त्या समाधी अवस्थेमध्ये अंतःकरण पूर्ण शांत असतं. पूर्ण शांत झालं की आनंदाचा अनुभव येतो.
म्हणून अधिक भोग म्हणजे अधिक आनंद असा तर्क लढवता येत नाही. म्हणजे उदाहरण आपण घेतोय, अनेक वेळा ऐकतो, म्हणजे जर तरुण माणसं 5 माणसं एकत्र आणली तर त्याचा एक 4 म्हातारी माणसं एकत्र आणली तर त्याचा एक तरुण माणूस तयार करता येईल का? नाही, करता येणार नाही. किंवा 5 प्रेतं एकत्र आणली त्याच्यापासून एक जिवंत माणूस बनवता येईल का? असं नाही. तसं सुखाचे भोग किती एकत्र केले म्हणजे आनंदाचा कण माझ्या वाटणीला येईल? कधीच येणार नाही. जितकी सुखाचा भोग अधिक तितके आनंद आपल्यापासून दूर 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 जातो. म्हणून भोग कमी असावे त्याचा अर्थ सांगितला ना. त्यासाठी आपला अतिसंग्रह आपल्याला त्रासदायक आहे. मी माझं पण हे त्रासदायक आहे. हा एक संग्रहच आहे किंवा हाही भोगच आहे. जर आपण हे भोग भोगायचे कमी कमी करत आलो तर आपल्या इच्छा कमी होत येतात आणि जितक्या इच्छा कमी तितक्या आनंदाची पातळी वाढण्याची पातळी अधिक. आपल्या इच्छा जास्त आहेत त्यामुळे आनंद लोप पावतो. आणि इच्छा कोण करतं? मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टय जे आहे ते सगळं काम करत असतं आणि त्यामुळे इथं आनंद लुप्त होतो. अधिक आनंदामध्ये अधिक भोगामध्ये अधिक आनंद मिळत नाही. इथं म्हणतात ते काय? कारण ते एकनिष्ठ नसतात विषय त्याच्या. ह्या विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. अजिबात एकनिष्ठता नसते आणि त्यामुळे किती भोग भोगले तरी आपल्याला अजून कमीच वाटायला लागतात. त्यामुळे इंद्रिय विषय यांच्या संयोगात प्रत्येक वेळची संवेदना जी असते तरी आल्या तर सुख देतीलच असंही नाही. आणि समजा एखादा विषय आला आणि इंद्रिय विषय आणि कोण अंतःकरण एकत्र झाली आणि त्याने जरी समजा असलं ते सुखाचा तर त्याच वेळी प्रत्येक वेळी ते सुख देतील असं नाही. एखादी गोष्ट आत्ता आपण सेवन केली ते उद्या ते सेवन करताना मला सुख होईल याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे सुखांच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही माऊली म्हणतात. एकनिष्ठित शब्दाचा अर्थ आहे त्यामधला मुख्य शब्द एकनिष्ठिता आहे. आणि त्यामुळं ह्या विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. कारण तिथं कधी दुःख असतं कधी सुख असतं. जर कायम एकसारखं दुःख किंवा सुख आलं असतं तर एकनिष्ठ आहे म्हणता आलं असतं. पण इथं मात्र ते निष्ठावंत नाही. त्यामुळं आपल्याशी काय करतात? गद्दार करतात. माऊलींची जी ओळी पुढच्या अध्यायामध्ये आहे, विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला असं माऊली म्हणतात. विषयाचं काय वर्णन करावं ते सांगतात. ह्या ओळीमध्ये सुद्धा एकनिष्ठ विषय कसे नसतात ते सांगितलेलं आहे. कारण गोड असलेली गोष्ट त्या जीवाला कडू वाटते. जीवाला म्हणजे अंतःकरणाला. ते म्हणते नको हे करूस, ध्यान करत बसू नकोस, आता उठ, आता काहीतरी करून बाहेर फिरून ये जा, किंवा मोबाईलवरले काहीतरी व्हिडिओ बघत बस किंवा व्हॉट्सअपवर चॅटिंग करून बस, ते ध्यान कशाला करतोस असं ते अंतःकरण सांगत असतं. आणि त्यामुळे होते काय? ह्या विषयाचं महात्म्य वाढत जातं. म्हणून माऊलीने इथे सांगितलेलं आहे विषय विषयासारखे आहे परिपाडू. म्हणजे त्याचं काय वर्णन करावं? गोड जो असलेला परमार्थीची गोष्ट आहे. नाम गोड आहे, ध्यान गोड आहे, शास्त्राचा चिंतन आणि अभ्यास गोड आहे. पण ते नको म्हणतं, मंदिरात जायला नको म्हणतं. तर त्याऐवजी आपल्या मित्रांच्या ठिकाणी गप्पा मारत बसावं असं वाटतं. राजकारणाच्या गप्पा माराव्यात आणि बाहेरच्या शेअर बाजाराच्या गप्पा माराव्यात. चढ उतार बघत राहावं. कुणाचं काय काय कमीपणा आहे तो त्याचे दोष काढत बसावं असं वाटायला लागतं. त्याचं कारण आहे की तिथं गोड असलेली गोष्ट त्याला कडू लागते. आणि कडू जेवढं प्रपंचाचं आहे ते चघळायला बरं वाटतं. कडवट जेवढं आहे तेच प्रपंच चघळत बसायचं. आणि चघळल्यामुळं वाटतं आनंद झाला. गोंदवलेकर महाराज उदाहरण देतात बघा कुत्र्याचं. त्यांच्या प्रवचनामध्ये एका प्रवचनामध्ये ते उदाहरण दृष्टांत दिलेलं आहे की गाडी ते कुत्रं जे असतं ना त्या कुत्र्याला काय सापडलेलं असतं? एक हाड सापडलेलं असतं. मेलेल्या जनावरांचं हाड पडलेलं बरेच दिवसाचं. त्याला वाटतं बरं झालं, चांगली गोष्ट आहे, मला आता मिळालं म्हणून ते हाड घेतं आणि गुपचूप ठिकाणी स्वतः कोणाला डिस्टर्ब नको म्हणून खायला जातं, चावत बसायला. आणि ते चावत बसतंय, सगळंच बसतंय. त्या हाडाची जे ते कठीणपणा जो असतो ना त्याच्या तोंडाला लागतं आणि जखमा होतात आणि त्यातून रक्त या लागतं. आणि ते रक्त तो आतमध्ये घेतं. त्याला वाटतं ह्या हाडामध्ये किती मस्त चव आहे. ती चव त्याच्या हाडाची नसते, रक्ताची असते. पण त्याला ते कळत नाही. मग आपण घेतोय म्हणतोय मला किती गोड श्रीखंड लागायलाय. ही श्रीखंडाची चव नाही, माझ्या आत्म्याची चव आहे. तो प्रेम देतो आपल्याला, तो आपल्यावर सगळं ते बहाल कृपा करत असतो. म्हणून मला ती एखादी गोष्ट समजायला लागते, कळण्याची स्थिती तिथं आहे. त्यामुळं इथं जे हाड चघळणारं कुत्रं जसं आहे तर कुत्रं हे जीवासारखं आहे.
आणि हाड हे चघळणं हे प्रपंच चघळण्यासारखं आहे. आणि प्रपंच चघळून 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 मला आनंद झाला म्हणतो तो, तर आनंद नाही तर त्यातून त्याचं रक्त म्हणजे त्याचं अकल्याण व्हायला लागलंय. पण त्या अकल्याणाची त्याला जाणीवच राहत नाही. तो म्हणतोय बरं आहे, मस्त वाटायला लागले, मी आणि चघळत बसतात. मग बस म्हणतात. जोपर्यंत असे कोणतरी मार्गदर्शक भेटत नाही तोपर्यंत हाड जे चघळणं जे आहे त्या कुत्र्याला वाटतं तेच श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा विषय हे विषयासारखे आहेत, कडवट आहेत, आणि गोड असलेला काय आहे परमार्थ आहे ते कळत नाही. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड आहे परमार्थ आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. या जीवाला काय होतं, कडवट असणाऱ्या प्रपंचाच्या गोष्टी चघळायला, बोलायला, त्याच्यावर गप्पा मारायला, त्याचे भोग घ्यायला खूप आवडतात. सारखे त्याचेच भोग घ्यावेसे वाटतात. त्यामुळे खरा आनंद जो आहे तो जवळपास असून सुद्धा लुप्त झाल्यासारखा होतो. पण इथं म्हणलेलं आहे ते कसं आहेत, ते निष्ठावंत नाहीत. यासाठी ही ओवी समर्पक आहे. कारण गोड असलेला परमार्थ त्याला गोड वाटू देत नाहीत. कडू असलेलं कडवटपण, प्रपंचाची सत्यता त्याच्या पुढे आणत नाही. वास्तविक बरोबर आहे. सत्यता जी आहे ती कळतच नाही ना. परमार्थातली सत्यता काय आहे, आनंद. ही खरी त्याच्यातली सत्यता आहे. ओरिजिनल त्याचं स्वरूप कसं आहे, आनंद आहे. आता प्रपंचाचं ओरिजिनल स्वरूप कसं आहे, तर कसं आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं संत वर्णन करतात त्याचं. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, असं वर्णन त्यांनी याचं वर्णन प्रपंचाचं केलेलं आहे. याचा अर्थ त्याचं ओरिजिनल स्वरूप कसं आहे, तर ते दुःखदायी आहे. आणि ते ओरिजिनल स्वरूप समजूच देत नाही विषय विषयाचा परिपाडू. म्हणजे मूळ विषय आहे, मूळ त्याचं स्वरूप आहे. म्हणजे कशाचं, परमार्थाचं स्वरूप गोड आहे ते समजू देत नाही. आणि प्रपंचाचं स्वरूप कडू आहे तेही समजू देत नाही. कोण, विषय. म्हणून विषय एकनिष्ठता काही नाही असं माऊली म्हणतात. तिथे एकनिष्ठता ते दाखवत नाहीत. एकनिष्ठ जीवाशी असते तर ते मग जीवाचा उद्धार करून टाकला असता त्याने, त्यांच्यातलं जीवत्व काढून टाकलं असतं विषयाने. मग नाही तसं करत. ते आत्म्याचं सहकार्य घेतात आणि आम्हीच तुम्हाला सुख पुरवतोय असं दाखवतात. कसे आहेत बघा, विषय विषयाचा परिपाडू शब्द वापरला ना, एकनिष्ठ नाही का म्हणतात. गद्दारी कशी कोणत्या ठिकाणी करतात बघा. आपण देतात त्यांना काय वाटतं, हा आत्म्याचाच आनंद मला आपल्याला देत असतात. पण त्याच्याकडून उसना घेतात आणि आम्हाला देतात आणि म्हणतात काय, या चहापासून तुला आनंद मिळाला असं दाखवतात. आणि ते विषय म्हणून ते एकनिष्ठ नाहीत, गद्दार आहेत असा त्याचा अर्थ आहे. वास्तविक तो आनंद आत्म्याचा आहे मूळचा. पण आत्म्याचा आनंद ते विसना घेतात. म्हणजे सूर्याचा प्रकाश घ्यावा आणि आपण त्या काचीवर ठेवावा एखाद्या आरशावर आणि घरात किरण पाडावं. त्या किरणानं केवढा अनुभव घ्यायचा आणि अभिमान बाळगायचा. कुणाकडून घेतलंय, सूर्याकडून. मध्ये जो आरसा आहे त्या आरशाच्या द्वारे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आपल्याकडे आरसा आहे अंतःकरणाचा, त्याच्याद्वारे सगळे खेळ चालू असतात. हे अंतःकरण काय करतं, तर खरं आहे ते प्रतिबिंबच आहे. ते अंतःकरण हे प्रतिबिंब आहे. आणि हा चिदाभास तू काय करतो की हा उसना आनंद घेतो आत्म्याकडला आणि दाखवताना म्हणतो तो विषयाच्या द्वारे प्राप्त झाला. म्हणून विषयाचं खरं स्वरूप कळत नसल्यामुळं ते एकनिष्ठ नाहीत असं माऊलीला म्हणायचं आहे. आणि म्हणून इथं म्हणतात विषय विषयाचा परिपाडू, त्याच्यामध्ये दोष दिसत नाहीत. हा एक मुद्दा आहे. विषय जे असतात त्यातले दोष बघायला जर चालू केले तर ते टाळायची इच्छा होईल ना. पण बहुतेक दोष आहेतच त्याच्यात, सगळ्यांना पटण्यासारखे आहेत. संतांनी शास्त्रांनी खूप वेळा त्याच्याबद्दल सांगितलं की याच्यामध्ये दोष आहेत रे बाबा, सोडून देत जाते. पण ते त्यावर आपल्याला टाकूशे वाटत नाहीत. त्या म्हणतात एक विषय भोगला तर त्याच्या वरचा विषय भोगावा असं वाटतो. एक काहीतरी मिळालं ना आपल्याला, म्हणजे आपण एक काहीतरी घ्यायचं होतं विकत, घरामध्ये एखादी वस्तू ती घेतली की त्यावेळी दुसऱ्या विषयाची स्वप्न पडायला लागतात. आणि मुळं जी वस्तू आपण घेतलेली आहे त्याचा आनंद आपल्याला भोगता येत नाही. आपण जेव्हा घरामध्ये टी व्ही आणतो, मोठा टी व्ही आणला, बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न होतं, पैसे साठवले आणि आणला, आता आनंद लुटायला पाहिजे. पण टी व्ही बघताना तो बायकोबरोबर बोलताना म्हणतो, आता ह्या वर्षी आपण केलं असं, पुढच्या वर्षी मात्र कारचं आपण काहीतरी विचार करूया, 4 व्हीलर घेऊया, आणखीन काहीतरी घेऊया, वॉशिंग मशीन घेऊया. अरे आता समोर आला, तुला विषय पाहिजे होता ना, तो आला, त्याचा भोग घे. नाही घेत. म्हणून विषय सातिशय आहेत. शास्त्रीय शब्द हा सातिशय म्हणजे निरतिशय नाहीत. निरतिशय म्हणजे तिथं परत भोगण्याची तरतम भाव नसतो. ह्याच्यापेक्षा एक, ह्याच्यापेक्षा वरचढ, त्याच्यापेक्षा वरचढ असा भाव संपला त्याला निरतिशय म्हणतात. आत्म्याचा आनंद तसा आहे. पण विषयाचा कसा आहे, सातिशय. सातिशय या शब्दाचा अर्थ आहे एकापेक्षा एक भोग वरचे वाटायला लागतात.
खालचा भोग कमी वाटायला लागतो आणि वरचा भोग भोगावा असं वाटतो. ह्याला सातिशय हा दोष आहे. आणि सातिशय असल्यामुळं ते परतंत्रपण आहे. परतंत्र म्हणजे काय, कुठल्या तरी दुसऱ्या साधनाशिवाय ते भोगता येत नाही. आणि माझा आतला आनंद, स्वरूपाचा आनंद, मला कुठल्या साधनांची गरज लागत नाही, मला काहीच लागत नाही. शरीर जरी विकलांग असलं तरी मला चालतं, काही फरक पडत नाही. माझ्याकडे पैसे कमी असले तरी चालतात, माझ्या अंगावर कपडे नाहीत तरीसुद्धा चालतं, मला AC आहे का नाही किंवा पंखावर चालू आहे की नाही याची जाणीव नसते. किती गंमतशीर बघा आतला आनंद आहे. पण समजा जर मला सुखच भोगायचं असेल तर ते विषयांच्या द्वारा, आणि हे विषय जे आहेत ते इंद्रियांना घेऊन सुख भोगतात. धर इंद्रिय चांगली नसतील तर तो सुख कसं भोगेल सांगा बघू. म्हणजे परतंत्र आहेत की नाही विषय. बघा, विषयांना इंद्रियांची गरज लागते, त्याशिवाय अंतःकरण पाहिजे, त्याशिवाय विषयांचा भोग घडत नाही. कुठलाच विषय भोगता येत नाही. खायचा असू दे, बोलायचा असू दे, स्पर्शाचा असू दे, पाहण्याचा असू दे, ऐकण्याचा असू दे, 5 विषय आपण सारखं बोलतो. या 5पैकी कुठलाही विषय भोगता येण्यासाठी त्याला परतंत्रता असल्यामुळं कशावर तरी अवलंबून आहे. मला TV पाहायचा, TV पाहायला माझी आवडती मालिका सुरू पाहिजे, बरोबर आहे ना. मग TV बघायला बरं वाटतं. त्यावेळी सगळं ती स्थिती पाहिजे की मला बघता आलं पाहिजे, तिथं कुणाचा डिस्टर्बन्स नको, घरात TV पाहिजे, TV बघायचा असेल तर TV पाहिजे, माझी आवडती मालिका लागायला पाहिजे, त्याला आपलं ते केबलचं कनेक्शन जोडलेलं असायला पाहिजे, तर मी बघणार आहे. नंतर हे सगळं आहे, मी एकटाच बसलोय, मला पाहिजे ती मालिका लागणार पण आता आहे, पण लाईटच नसेल तर. किती परतंत्रपणा आहे बघा. आपल्या हातात काहीच नाही, विषय कुठलाही बोलायचा असू दे. बोलायचं असेल समोर कोणतरी पाहिजे ना, नाही तर काय बोलणार आहे, एकटेच बोलणार. आता आपण ते ऑनलाईन प्रवचन करतो एकटीच बसून, पण हे प्रकार वेगळा. तरीसुद्धा त्यांना काय लागतं, माईक लागतो, मोबाईल लागतो प्रवचन करायला. काही जरी नसलं तरी, माणसं नाहीत, श्रोते नाहीत, तरीसुद्धा प्रवचन करायला आणि काहीतरी लागतेच ना. ह्याशिवाय घडतच नाही कुठल्याही विषयाचा भोग. म्हणून दुःख मिश्रित ते आहेत, ते दुःखाला घेऊन येतात, दिसतात मात्र गोड गोड, पण येताना दुःखाला घेऊन येतात. काहीतरी स्वीकारावं आपण म्हटलं तर ते येताना दुःखच घेऊन येत असतं. त्यामुळे सगळे विषय जे आहेत ते दुःख मिश्रित असतात. दुसरी गोष्ट आपण म्हटलं परतंत्र असतात. आपल्याला इच्छा नसेल आणि विषय समोर असेल, नाही भोगच घडत नाही, कारण मला ते नको आहे. मला चहा प्यायचा नाही, पण चहा समोर आहे ना. पण चहा जर भोग घ्यायचा असेल तर इच्छा पाहिजे ना, इच्छाच नसेल तर भोग घडत नाही. म्हणजे ते परतंत्र आहेत. म्हणजे या तिन्हींचा संगम व्हायला लागतो. इच्छा, विषय आणि इंद्रिय ही एकत्र आली तरच त्याशिवाय सुखाची प्राप्ती, ज्याला आपण सुख दुःख म्हणतो, त्या सुख दुःखाची प्राप्ती घडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एकनिष्ठता नाही असं माऊली सांगतात. 113 नंबरची ओवी आपण पाहिली. जे या विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, ते तर दुःख आणि कही सुखही दिसे. कही शब्द जरा पुढे ढकलला ना तर त्याचा अर्थ पटदिशी सापडतो. जेथे दुःख आणि कही सुखही दिसे. कुठं कुठं सुख दिसतं, कुठं कुठे दुःखाचा अनुभव येतो. हे सारखं येतच राहणार आहे, कारण आपण अगोदर बघितले मात्रास्पर्श आहे. ते म्हणजे एखादा इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध येतो, त्याला मात्रास्पर्श म्हणलेला. मात्रास्पर्शच तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. हे शीत उष्ण सुख दुःख ही द्वंद्व जी अनुभवाला येतात, या अनुभवाला येण्याला कारण इंद्रियांचा आणि विषयाचा संगम आहे. पण तरीसुद्धा हे विषय मात्र एकनिष्ठ नाहीत, हे जीवाला कळायला पाहिजे. हे माझ्याशी गद्दारी करतात, मला माझा आत्मस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग काय करतात, बंदिस्त करून टाकतात. पुढे मला सरकू देत नाहीत. ते माझं जगणंसुद्धा असह्य करतात, हे विषयच. त्यामुळे विषयापासून जितकं दूर राहता येईल, प्रभावापासून, विषया आसक्तीपासून. त्याचा अर्थ असा आहे, प्रभाव म्हणजे विषयाचा प्रभाव आपल्यावरती नसला पाहिजे. एखादा विषय नसला ते चालतं मला असं म्हणण्याची स्थिती असली पाहिजे. रोज मी सकाळी मला पहाटे उठल्याबरोबर चहा लागतो, बेड टी लागतो. पण एखाद्या दिवशी नसला, 2 दिवस नसला, एखाद्या ठिकाणी मी मठात आश्रमात आहे आणि त्या ठिकाणी तिथं सोय नाही समजा, तर त्या ठिकाणी नसलं तर नसो असं म्हणण्याची स्थिती पाहिजे. याला म्हणायचं विषयाच्या प्रभावापासून दूर राहणं. सत्पुरुषांचं असं असतं बरं का, त्यांना काय असो ना तर नसो, काही म्हणत नाहीत ते. त्यामुळे हा विचार इथं मांडलेला आहे की तिथं सुख दिसतं काही वेळा दुःख दिसतं. 114 नंबरची ओवी आहेत आणि त्या 14 नंबरच्या ओवीमध्ये माऊली काय आता सांगायला सुरुवात केलेली आहेत बघा. काल आपण 5 विषय बघितले, 5 महाभूतं बघितली परवाच्या प्रकरणामध्ये. 5 महाभूतं आणि 5 विषय
आणि त्याला लागणारी 5 इंद्रिय, त्याला ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो. या तिन्हींचा समुच्चय आपण बघितला. आकाशाचा गुण आहे शब्द, आणि शब्दाचा विषय हे काय आहे, इंद्रिय कोणतं आहे, कान आहेत, असा त्याचा अर्थ होतो. तसंच ते तेज तत्व, तसंच आप तत्व आहे, पृथ्वी आहे, हे वायू आहे. प्रत्येकाचं एक इंद्रिय आणि एक विषय ठरलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध प्रत्येकाला लागू पडतात 5 महाभूतांना. परवा आपण त्याच्यावर चर्चा जराशी खोलात जाऊन केली होती. त्याला कारण इथं यायचं होतं म्हणूनच आपल्याला त्यावेळी जरी विषयांतर झाल्यासारखं वाटलं होतं. हे इथं नाही ओवीमध्ये, आणि कुठलं सांगायला तर ही ओवी बघायच्या होत्या ना, ह्या 5-6 ओव्या, त्यासाठी ते बघणं फार गरजेचं होतं. आत्ता त्या ओव्या सुरू झालेल्या आहेत. विषय आहेत, पंचमहाभूत आहेत, आणि पंचमहाभूताला लागणारी इंद्रिय कुठली कुठली आहेत. आता विषय पहिला बघा. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथे द्वेषा अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. पहिलाच विषय आला बघा, की तिथं पहिला विषय आहे शब्द. म्हणजे विषय कोणता आहे, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, त्यातला पहिला शब्द आहे. शब्दाचं मूळ काय, भूत कुठलं आहे, पंचमहाभूतातलं आकाश आहे. आकाशाला एकच भूत लागू पडतं, आणि तो म्हणजे शब्द. इतरांचं उसणं घेतात सगळी महाभूतं, पण आकाश कुठल्याचं उसणं घेत नाही. त्याचा एकच विषय आहे, आणि तो म्हणजे शब्द. तसं इतराचं नाही, वायूचं नाही बघा, शब्द आणि स्पर्श आहे वायूचा विषय, तसं आकाशाचं नाही. तर इथं शब्दाची व्याप्ती. आता शब्दाचं मोठेपण असे पहा, निंदा आणि स्तुती या द्वंद्वात शब्दाची व्याप्ती समान आहे. शब्द तेच वापरलेले असतात ना, जरा फिरवून वापरले. आपण ज्यावेळी बोलतो, निंदा कोणाची करतो त्यावेळी शब्दच असतात, आणि आपण कोणाची तर स्तुती करतो त्यावेळी शब्द असतात. शब्दात काही बदल झाला नाही, एकच विषय आहे शब्द. पण निंदा आणि स्तुती तेथं मात्र द्वेष आणि कधी कधी अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. कानातून जाताना त्याच्यावर परिणाम करत जाते. ते अंतःकरणापर्यंत पोचताना अंतःकरण त्यांना सांगतंय, हे आलेले आत्ताचे शब्द आहेत ना, ही तुझी निंदा आहे, आणि मगाशी तुला जे कोण चांगलं गोड बोलून गेलं ना, ती तुझी स्तुती होती. कुणी सांगितलं, हे अंतःकरणचं ठरवतं. आणि अंतःकरणाचं आपण म्हणतोय, होय हो, माझा अपमान केला त्या शब्दाने, किंवा होय होय फार चांगले आहेत ना ते, स्वभावाला चांगले बोललेत बघा, त्यांचे शब्द किती गोड वाटतात बघा. वास्तविक काय आहे काय त्या शब्दामध्ये, गोड कडू काय म्हणता येत नाही. कुठल्या शब्दाला निंदा आणि कुठल्या शब्दाला स्तुती आपण ठरवलंय. ते ह्या शब्दाला निंदा म्हणायची आणि ह्या शब्दाला स्तुती म्हणायची. वास्तविक निंदा आणि स्तुती हे शब्दांचीच व्याप्ती आहे. निंदा देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती व्याप्ती समान आहे, पण निंदा स्वरूप किंवा स्तुती स्वरूप. शब्द कानाने ऐकले असता अंतःकरणात द्वेष राग निर्माण होतात. शब्दानंच. वास्तविक शब्द किती परिणामकारक आहेत बघा. जर किती गोड आपण बोललो की माणसं चांगले आहेत म्हणतो आपण, गोड आहेत म्हणतो, पण जर कोणतरी कडवड बोलायला लागलं, आपला अपमान करायला लागलं, तर शिव्या द्यायला लागलं कोण आपल्याला, तर आपल्याला वाटतं हे चुकीचं बोलायला लागलं. मग चुकीचं कोणी ठरवलं, अंतःकरणामुळं. अंतःकरण ठरवते ते चुकीचे आहेत म्हणून. आपण समजा ठरवलं, सत्पुरुषांच्या ठिकाणी तशीच ते असे, ऐकोणी न ऐके निंदास्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज माऊली तुकारामांचा अभंग आहे. ते म्हणतात, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. तुझं प्रेम माझ्यात असं व्यापून राहू दे की मला जाणणं आणि नेणं या दोन्ही गोष्टी नको. मला निंदाही कळू नये आणि मला स्तुतीही कळू नये. ऐकोणी न ऐके निंदा स्तुती कानी, मी ऐकतो पण न ऐकल्यासारखं माझं वाटू दे मला. किती मागणी मागतात बघा पांडुरंगाकडे. ते मी ऐकतो ते शब्द, पण ऐकले तर माझ्या अंतःकरणावरती त्याचा प्रभाव पडू नये, असं तुकारामानं सांगणार. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज. एखादा योगी पुरुष उन्मनी अवस्थेमध्ये पडलेला असतो ना, तशी माझी स्थिती देवा कर, मला काहीच नको आहे असं त्यांना म्हणायचं आहे. फार सुंदर वर्णन आहे, तो अभंग सुद्धा चांगला बघण्यासारखा आहे. जाणूनी नेनते करी माझे मन, अशी त्याची सुरुवात आहे. तुझी प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहारी ऐसे न वर्तत, जैसा का जळा आत पद्मपत्र. मी व्यवहारात राहतो, पण जसं पाणी त्या कमळाच्या पानाला लागत नाही, पाणी जसं पाण्याला त्याला लिप्त होत नाही, तसा मी राहतो. मी व्यवहार या असोनी वर्तत, व्यवहारामध्ये मी वर्तन करतो, माझं मी सगळीकडे इकडं तिकडं वावरतो, पण त्याचा परिणाम माझ्यावरती होऊ नये. हिचा आपण विचार करायला लागलोय निंदास्तुतीचा. ऐकून न ऐकी निंदास्तुती कानी. कधी कधी निंदा कानावर पडते, कधी कधी स्तुती कानावर पडते, आणि आपलं अंतःकरण दूषित होतं.
आपल्या अंतःकरणामध्ये खळबळ निर्माण होते, क्षोभ निर्माण होतो आणि कुणाबद्दल तरी राग, कुणाबद्दल तरी द्वेष. राग आणि द्वेष ह्या दोन्ही स्थिती ज्या आहेत, या दोन्ही स्थिती विरोधार्थी शब्द आहेत बरं काय. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे आसक्ती नसणं, म्हणजे प्रेम नसणं. राग म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे प्रेमात दडलेली आसक्ती बरं काय. प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम नव्हे, ती आसक्ती, त्याला म्हणजे प्रेम, रागाला प्रेम म्हटलं. आणि द्वेष म्हणजे त्याच्याबद्दल असणारा तिटकारा म्हणतो आपण त्याला, त्या असलेली द्वेष. हा दोन्ही स्थिती जी आहे तशी द्वेष आणि अद्वेष म्हणजे राग आणि द्वेष उपजती श्रवणाद्वारे, कानाच्याद्वारे. ही माध्यम आहेत. डोळा आहे, कान आहे, जीभ आहे, स्पर्श आहे, ही सगळी माध्यमं 5 आत शिरकवतात. या माध्यमाच्याद्वारे 5 इंद्रियांच्याद्वारे आपल्याला ज्ञान होत असतं, कारण ज्ञानेंद्रिय आहेत ती. पण ते ज्ञान होताना, ती ज्ञानाची प्रक्रिया चालू असताना सुखदुःख निर्माण होतात. इथंच प्रॉब्लेम आहे, तो दोष त्यातला विषयांचा तो आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, दोन्ही शब्दच आहेत. तेथे द्वेष अद्वेष उपजती. द्वेष अद्वेष म्हणजे राग द्वेष म्हणजे काय, आवड आणि निवड, नावड अशी निर्माण होतात. कुणाद्वारे, श्रवणाद्वारे. म्हणजे कान हा म्हणजे देहाची निंदा. एखादा सत्पुरुष असेल ना, तर तो म्हणतो माझ्या देहाची निंदा केली, मग करू दे, तो तर नाशवंत आहे. एखाद्याने माझ्या देहाची निंदा केली तर तो असू दे, करू दे, तो नाशवंत आहे. समजा तो एखादा आहे आत्म्याची निंदा केली जर असं म्हणत असेल, तर त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळं त्यानं स्वतःचीच निंदा करून घेतली असं समजायचं. कसं वर्णन केलं आहे बघा, संत सांगतात आपल्याला समजावून. कुणी दुसऱ्याने माझ्या देहाची निंदा केली काय, असू दे, देह नश्वरच आहे, नाशिवंत आहे. कशा निंदा केली काय, नाही केली काय, किंवा मान दिला काय आणि अपमान केला काय. पण पुढचा आहे मुद्दा काय, जर आत्म्याची निंदा तू जर करत असेल तर त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळं तू स्वतःची निंदा करतो असं समजणं ही त्यातनं सुटका आहे. श्रवणाच्याद्वारे आले ना, मग ही जर दूषित असतील, श्रवणच दूषित असेल, तर त्याच्यातून येणारं जे जे संक्रमत होणारा विचार तो कसा शुद्ध असेल सांगा बघू, असणार नाही. त्यामुळे सगळी इंद्रिय मुळातच दूषित आहेत, त्यांच्याकडून ते आपण स्वीकारतो आणि त्यामुळे आपल्याकडं असं होत असतं. आपलं मत त्यामध्ये मिक्स होतं श्रवणाद्वारे येलेलं. पुढचा मुद्दा बघा काय, पुढची जी आहे ओळी 114 15 नंबरची ओवी आहे. यांचं परमपूज्य काकांचं सुद्धा एक उदाहरण आहे बघा. म्हणजे एखादा तलाव आहे, त्या तलावात समजा कोणतरी एखादी व्यक्ती आली आणि दगड टाकला, तर दगड टाकला की तरंग उमटतात. हळूहळू तो दगड खाली जातो, तरंग मिटून जातात. नंतर समजा दुसरा कोणतरी आला, दगडाऐवजी एखादा लाडू टाकला, तर लाडू टाकला तरी सुद्धा तरंगच येतात ना. तसं निंदा आणि स्तुती दोन्ही मिळून तरंग होतात. जोपर्यंत तरंग आहे तोपर्यंत विश्रांती, शांती नाही, सुखदुःखाचा अनुभव येणारच. जोपर्यंत तरंग उमटतात ना, मान दिला की तरंग आहेत, अपमान केला तरी तरंग आहेत. त्यामुळे लाडूचं आणि दगडाचं उदाहरण फार सुंदर डॉक्टर काकाने आपल्याला दिलेलं आहे. की लाडू म्हणजे काय, चांगली गोष्ट, कोणतरी गोड बोललं चांगली गोष्ट आहे. आणि दगड म्हणजे काय, वाईट गोष्ट, माझी निंदा केली तरी. दोन्ही वेळ तरंग उमटतातच ना. मग आपल्याला तरंग सांभाळता आले पाहिजे. दगडाला आणि लाडूला पण सांभाळू शकत नाहीत. कधी दगड पडणार, कधी लाडू पडणार. दोन्हीच्या वेळी शांत बसायला पाहिजे. आपण दोन्हीच्या वेळी शांत बसत नाही. आपण म्हणतोय असं झालं, असं व्हायला नको पाहिजे होतं. ठीक आहे, 115 नंबरची ओवी आहे बघा. दुसरा विषय सांगतं, एक शब्द विषय सांगितला आता, आणि त्याचं इंद्रिय कुठलं आहे, का, आणि त्याचा भूत कुठला आहे, आकाश. इथं आता म्हणतं बघा, मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. एक स्पर्श आपण म्हणतो, दोन गोष्टीनं आपल्याला जाणवतो. एक म्हणजे एक मृदू म्हणजे मऊ, आणि कठीण म्हणजे कडक. कठीण आहे एखाद्या वेळा वाटतं, आणि कधी कधी वाटतं मऊ आहे. वपूची निसंगे कारण संतोष खेदा. मगाशी द्वेष आणि अद्वेष म्हटलं होतं, आता इथं म्हटलेलं आहे संतोष आणि खेद. या दोन्ही गोष्टी द्वंद्व लगेच आपल्याला अनुभवायला लागतात. वपूचे निसंगे, वपू म्हणजे त्वचा, त्वचेच्या संपर्कात आलं की मला मृदू वाटायला लागतं, हे मोह आहे. गादीवर झोपायला बरं वाटतं, पण घोंगडं टाकलं कठीण कठीण आहे रे बाबा, झोप लागत नाही. कोण हे सांगतं, त्वचा सांगते. मी काय बोलत नाही, आतल्याला काय कळत नाही. शरीराला पण, त्वचा म्हणजे शरीर या शब्दाचा अर्थ अंतःकरण. अंतःकरणाचा त्वचेशी संबंध आहे ना, त्वचेला पण काय कळत नाही. अंतःकरण म्हणते त्वचेला, आता असं म्हण तू वाटून घे, हे मोह आहे.
हे कडक आहे असं वाटून घे असं अंतःकरण सांगतं. मगाशी सुद्धा तसंच, ह्याला निंदा म्हण, या शब्दांना स्तुती म्हण असं अंतःकरण सांगतं. वास्तविक काय त्यामध्ये बदल होत नाही. आणि म्हणून त्याद्वारे जे निपजतात संतोष खेद. कधी कधी संतोष वाटतो, कधी कधी खेद वाटतो. कशामुळं? मृदू आणि कठीण याचा अनुभव आल्यानंतर. आणि हे स्पर्शाचे दोन्ही गुण, दोन स्पर्शाला गुण आहेत. कधीतरी कठीण वाटतं, कधी मऊ वाटायला लागतं. मुलायम स्पर्श वाटतो. एखाद्या फुलाची लादी अशी असेल आणि त्या फुलावर जर आपण झोपलो असेल तर आपल्याला कसं वाटते, किती मुलायम वाटतं. हा अनुभव कुणाचा आहे? त्वचेचा आहे. पण तेच जर दुसरे काहीतरी कडक जर दगड असेल आणि दगडावर उशी ठेवून आपल्याला जर झोपायचं असेल तर आपल्याला झोप लागत नाही, कारण ते कठीण असतं. म्हणून हे दोन्ही गुण, या दोन्ही गुणामुळं आपल्या अंतःकरणामध्ये संतोष आणि खेद त्वगिंद्रियाच्या संबंधाने अंतःकरणाच्या संतोषाला आणि असंतोषाला कारण होतात. माझं समाधान घालवण्याला कारण काय? हे स्पर्श दोष किंवा वरचा म्हणलेला शब्द दोष. शब्दाच्या द्वारे जी मिळणारी, माझ्याकडे येणारी जी स्पंदनं आहेत आणि इथं स्पर्शाच्या द्वारे येणारी जी स्पंदनं आहेत, मगाशी द्वेष आणि अद्वेष उपजत होते, आता संतोष खेदाला कारण होतात. म्हणजे त्यामुळं त्वचेची कारणं आहेत ते. तिसरा विषय आहे बघा. आणि इंद्रिय, इथं स्पर्श आणि त्वचा या दोन्हीचा विचार केला. भ्यासूर आणि सुरेख. एखादं विद्रूप आहे, हे रूपाचे स्वरूप देख. एखादं रूप समोर आहे, आकार आहे, त्याचं स्वरूप कसं असतं? एकतर भ्यासूर असणार. भ्यासूर म्हणजे अगदी ओबडधोबड विद्रूप असलेलं. आणि सुरेख म्हणजे सुंदर. जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. आता हे सुख कशाने निर्माण झालं? मी कशामुळे त्याला भिसूर म्हणतो किंवा सुंदर म्हणतो? डोळ्यामुळे फक्त म्हणतो. काय आत मला काय त्याची जाणीव आहे? आतल्या इंद्रियांना कुठल्या काय कळत नाही. डोळ्यांना कळतं. ते काय कानाला कळलं आपल्याला हे सुरेख आहे भिसूर आहे? नाही. ती एकमेकाच्या याच्यामध्ये डिस्टर्ब करत नाही. डोळ्याचंच काम करतात, कानाचीच काम करतात. त्यांना दुसरी क्षमता सुद्धा नाही दुसऱ्या विषयाचा विचार करण्याची. म्हणून इथं म्हणलेलं आहे सुंदर आणि भेसूर ही दोन एकाच रूप विषयांची स्वरूपे आहेत. रूप विषय आहे ना, त्या रूप विषयाची स्वरूप एक तर भेसूर असेल म्हणजे विद्रूप असेल, नाहीतर सुंदर असेल, आकर्षित करणारं असेल. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. माऊलींचा अभंगच आहे. म्हणून चिंती चरण कमळ बाप रुक्मादेवीचे. जे जे देखणे म्हणजे दिसायला चांगलं असतं, ते ते स्वप्नीचे मृगजळ. ते स्वप्नातलं मृगजळ आहे असं माऊली म्हणतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांचा नाद सोडायला पाहिजे. म्हणून बेसूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख. उपजवी म्हणजे निर्माण करतात, सुख दुःखाला कारण होतात. डोळ्यांच्या द्वारा अंतःकरणात सुख दुःखे निर्माण करतात. शरीरात सुख दुःख निर्माण होत नाही. काल आपण याच्यावर 5 मिनिटं घालवलेली आहेत. अंतःकरणाला सुख दुःख होतात. अंतःकरण हे कारण आहे आणि सुख दुःख हे कार्य आहे. आपण कार्याचाच विचार सतत करतो, कारणाकडे कधीच जात नाही. आपण म्हणजे असं काय घडलं, असं काय घडाले, असं करा रे, तसं करा रे, हे करा. अरे ते करा म्हणण्यापेक्षा घडलं का ते बघायला पाहिजे ना. कुठून येते हे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आपण त्याच्यावर मुलामा करतो. माझं काहीतरी डोकं दुखायलंय. अरे पण पित्त वाढलं असणार, डोक्याला बाम लावून जात नाही ते डोकी. आत आहे तो त्रास, तो घालवायलासाठी पित्त कदाचित वाढला असेल म्हणून पित्त कमी करायला पाहिजे, मग डोकंदुखी कमी होणार. आपण डोक्याला बाम लावतो. तसं प्रकार आहे. अंतःकरणात सुख दुःख निर्माण होतात. मला वाटतात शरीरातच दुःख व्हायला लागले वाटते. माझ्या काय वाढलंय, मी आता परवा विचार करालो, माझी टाच फुटते. कशामुळे फुटते? त्याच्यावर जरासा मलम लावूया. टाच फुटली आहे जराशी, त्याला भेग पडली आहे. पण ती टाच फुटली आहे ती बाहेरच्या दृष्टीने नाही, आत माझी काहीतरी संक्रमण चालू आहे ना, त्यामुळं ते टाचेपर्यंत दुखणं आलेलं आहे. मग कुठं प्रयोग करायला पाहिजे? त्याच्यावर उपाय, आतल्या गोष्टीवर उपाय करायला पाहिजे. पण मी काय करतो? तिथंच मलम लावतो त्या जखमेपुरतं. हे तात्पुरता उपाय. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की हा रूपाचा विषय आहे. तिथं सुख आणि दुःख अंतःकरणाच्या द्वारे निर्माण होतात, शरीराच्या द्वारे नाही. शरीर जड आहे आणि त्याला काहीही कळत नाही, काही समजत नाही. ते आपलं गप्प पडून असतं. त्याच्या चेतना निर्माण करण्याचं काम हे अंतःकरण करतं. ती शुद्ध आहे ना, त्याला सगळ्या जाणीवा होतात. मनाला जाणीव होते, बुद्धीला जाणीव होते, चित्ताला, अहंकाराला. हे सगळे मग उठून बसतात आणि त्या वेळची सगळी स्पंदनं बाहेर टाकतात. आता असं म्हण म्हणून सांगतात, आता असं कर तसं सांगतात, ह्याला असं म्हण त्याला तसं म्हण. कोण सांगते? काय नाही. शरीर जर जड आहे, आत्मा काय बोलतच नाही. त्याला जीवात्मा ज्याला आपण म्हणतो, बोलतच नाही.
अंतःकरणाचे सगळे खेळ आहेत हे. आणि हे अंतःकरण म्हणून दाखवतात, सुखदुःखे निर्माण करतात. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे, असा तिसरा विषय आपण बघितला. हा रूप नावाचा विषय आहे आणि डोळे त्याची इंद्रिय आहेत आणि तेच त्याचं तत्व आहे. थोडंसं आपण विषय विवेक सिंधू पुस्तकात ग्रंथामध्ये बघितलं तर आपल्याला हे बघायला मिळेल. यांची सगळी जंत्री तयार करून दिलेली आहे. याचं तत्व कुठलं आहे? रूपाचं तेज आहे. महाभूत ज्याला आपण म्हणतो ना, ते महाभूत तेज आहे. तेजामुळं मला रूप दिसतं. आता भ्यासूर काय सुरेख हे कोण ठरवलं? अंतःकरणानं. तेज तत्व म्हणत नाही त्याला भ्यासूर म्हणतो, ते भेसूर आहे, हे फार वाईट आहे, हो विद्रूप आहे, असं म्हणायला ते सांगत नाही. तू म्हण ही सुख दुःख आहेत असं कोण म्हणायला लावत नाही. ते आपण म्हणतो हे सुख आहे, हे दुःख आहे. पुढचा एक विषय आहे बघा, नाकाचा. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. दोन आहेत. जो घ्राणासंगे विषादू तोषू देता. म्हणजे जेव्हा घ्राण, घ्राण म्हणजे नाक, विषादू म्हणजे दुःख देतो. हा परिमळाचा भेदू. सुगंध आणि दुर्गंध हा भेद एका गंधाचा आहे, की जो भेद घ्राणेंद्रियाच्या द्वारा अंतःकरणात संतोष किंवा विषाद निर्माण करतो. वास चांगला आला तर बरं वाटतं आपल्याला, आणि वास जरा चुकीचा आला किंवा दुर्गंध आला तर आपली प्रतिक्रिया वेगळी असते बघा. कारण मी ठरवलंय याला दुर्गंध म्हणायचा, मी ठरवलंय याला सुगंध म्हणायचा. आता या सुगंधाच्या आणि दुर्गंधाच्यावरून आपल्या सुखदुःख निर्माण होतात असं माऊली वर्णन करालेले. थोडासा विस्तार अजून आपल्याला करावा लागेल. आपण 4 विषयांचा विचार केला बघा. नाकाचा, डोळ्यांचा, त्वचेचा, कानाचा, शब्द, स्पर्श, रूप आणि रस, गंध. अजून रस विषय जिभेवरचा यायचा आहे. आपली आता वेळ संपलेला आहे. आपण आता इथं थांबतोय. आजचं चिंतन आहे या 2-3-4 विषयाबद्दलचा आपण विचार केला, आणि विषयामध्ये एकनिष्ठता नसल्यामुळे ते विषय आपल्याला सुखदुःखाचेच अनुभव देतात, आनंदाचे देत नाहीत. म्हणून विषय हे एकनिष्ठ नोकर नाहीत आपले, असं नेहमी समजायचं. हा सार आहे त्यातला. कानाच्या याच्यावर जायचं नाही. कान काय पण आणतात आणि त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. डोळ्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही. ते दृश्य खरं नसतं, कारण दृश्याच्या पलीकडचं खरं दृश्य असतं. याचा अनुभव त्यामुळे येतो. त्यामुळे इंद्रियांच्या भरोसावर राहू नये, हा आजच्या मूळ चिंतनाचा आपला विषय होता. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. आणि आता इथं आपण थांबूया. पुंडलिक वरदा विठ्ठल.